स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला एसएससी किट पेटी त्याचबरोबर सेफ्टी किट मिळत आहे. बघा, पुन्हा जिल्ह्यामध्ये वेबसाईट ही पुन्हा चालू झाली की तर बघा 30 भांडी संचामध्ये गृहोपयोगी संच मिळत आहे. त्याचबरोबर हाऊसहोल्ड किट पेटी. तर ज्या बांधकाम कामगारांनी अद्याप आपला अर्ज केलेला नसेल, नोंदणी केलेली नसेल, तर अशा बांधकाम कामगारांनी आपला आजच बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करायचा आहे, नोंदणी करायची आहे. ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी ॲक्टिव्ह आहे तर अशा बांधकाम कामगारांना मिळणार आहेत सेफ्टी किट, डिनर सेट, पेटी आणि 30 भांडी संच. तर अशा विविध वस्तूंसाठी तुम्हाला आहे तर आजच तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये ही जी वेबसाईट आहे तर पुन्हा चालू झाली की नाही, तर अजूनपर्यंत डेट मिळत नाही, तारीख मिळत नाही. बघा, एप्रिल महिन्यामध्ये तारीख मिळत नाही, तर आज आहे 5 एप्रिल 2026. तर बघा, आजची महत्त्वाची अपडेट असणार आहे. राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट जी आहे तर ही बुक करता येत नाही. म्हणजे बघा, आपल्याला तारीख मिळत नाही, कॅलेंडर सिलेक्ट करता येत नाही. ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी ॲक्टिव्ह आहे तर अशा बांधकाम कामगारांना सुद्धा भांडी संच, गृहोपयोगी संच वाटपसाठी डेट मिळत नाही. ज्या बांधकाम कामगारांची अपॉइंटमेंट बुक झालेली आहे, नोंदणी ॲक्टिव्ह आहे, तर अशा बांधकाम कामगारांना ह्या ज्या वस्तू असणार आहेत 30 भांडी संच त्याचबरोबर पेटी, सेफ्टी किट, तर हे तर मिळणार आहे, परंतु त्यासाठी डेट अद्याप मिळत नाही. 5 एप्रिल 2026. तर आजची महत्त्वाची अपडेट्स बघा असणार आहे. जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट ही पूर्णपणे बंद आहे. कारण बघा, वेबसाईट ही चालू आहे, परंतु वेबसाईट चालू असून सुद्धा रजिस्टर नंबर करता येत आहे, परंतु OTP मिळत नाही, तारीख मिळत नाही. तर बांधकाम कामगारांनी आपल्या मुलांच्या शाळेसाठी, शिष्यवृत्तीसाठी, स्कॉलरशिपसाठी अर्ज केला नसेल तर ऑनलाईन अर्ज करणे हा चालू आहे. परंतु बघा, ज्या बांधकाम कामगारांनी आपला 4,200 रुपयाचा क्लेम करायचा आहे, म्हणजे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजना, तर हा जो क्लेम करायचा असेल तर हा अर्जसुद्धा ऑनलाईन करता येणार आहे. तर बघा, ज्या बांधकाम कामगारांना अद्याप भांडी संच, एसएससी किट, पेटी, सेफ्टी किट मिळाले नाही, तर अशा बांधकाम कामगारांसाठी ही जी मोठी अपडेट असणार आहे. तर राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पुन्हा अपॉइंटमेंट ही चालू नाही. त्याचबरोबर पूर्णपणे अपॉइंटमेंट बंद आहे. वाटप चालू आहे, परंतु अपॉइंटमेंट जे असणार आहेत तर ह्या जिल्ह्यांमध्ये बंद आहेत. मार्च महिन्यामध्ये बघा 31 तारखेपर्यंत कॅलेंडर हे ओपन होतं, सिलेक्ट करता येत होतं. परंतु बघा 20 मार्चपर्यंत ज्या बांधकाम कामगारांचं अपॉइंटमेंट ही बुक झालेली आहे, तर अशा बांधकाम कामगारांना ज्या बांधकाम कामगारांची अपॉइंटमेंट बुक झालेली आहे तर अशा बांधकाम कामगारांना भांडी संच मिळालेला आहे. परंतु राहिलेले बांधकाम कामगारांचं काय असणार आहे, तर राहिलेल्या बांधकाम कामगारांना जर एप्रिल महिन्यामध्ये जर तारीख मिळाली तर नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओद्वारे माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. परंतु ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी ॲक्टिव्ह नसेल तर त्या बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी जी आहे तर ती ॲक्टिव्ह करायची आहे आणि आपल्याला रिन्युअल करायचं आहे. आणि आपल्याला 32 प्रकारचे याच्यामध्ये क्लेम मिळत असतात, भेटत असतात. तर 32 प्रकारच्या क्लेममध्ये आपल्याला सेफ्टी किट, एसएससी किट, पेटी, त्याचबरोबर डिनर सेट मिळत आहे, मुलांच्या शाळेसाठी शिष्यवृत्ती मिळत आहे, स्कॉलरशिप मिळत आहे, तसेच कौशल्यवृत्ती प्रशिक्षण योजना, तर हा जो अर्ज असतो क्लेम आपल्याला करता येत असतो. तर त्याचबरोबर घरकुल यादी, बांधकाम कामगारांना मिळतात घरकुल, तर घरकुल यादीसुद्धा त्याच्यामध्ये तुमचं नाव येऊ शकतं. जर हा तुम्ही बांधकाम कामगारांचा जर अर्ज केला, अपॉइंटमेंट बुक केली, तर त्यानंतर तुम्हाला हे जे सर्व क्लेम असतात तर हे मिळून जातात. हे 5 एप्रिल. तर आजची महत्त्वाची अपडेट्स बघा, जिल्ह्यांमध्ये, राज्यामध्ये पूर्णपणे अपॉइंटमेंट ही बंद आहे. ही जी महत्त्वाची अपडेट्स जी आहे तर ही नक्कीच तुम्ही शेअर करायची आहे. धन्यवाद.